तिकडे धुळ्यामध्ये कोरड्या दुष्काळाची झळ सध्या बसू लागली आहे। सध्या धुळ्यामध्ये तीव्र पाणी टंचाईचं संकट दिसून येत आहे। धुळ्यातील मध्यम आणि लघु प्रकल्पांमधील एकूण पाणीसाठा 50.97% येऊन पोहोचलाय। तर येत्या काळामध्ये पाण्याचं दुर्भिक्ष अधिकच जाणवणार असल्याचं या चित्रांच्या माध्यमातून आपण पाहू शकतोय। पाणी टंचाईचं संकट तीव्र होऊ लागलं आहे। आपण बघू शकतो की या नकाने तलावातला जलसाठा पूर्णपणे आटला आहे। धुळे शहराला हा नकाने तलावाच्या माध्यमातून पाणी पुरवठा करण्यात येत होता। यंदा धुळ्यामधल्या जे काही मध्यम आणि लघु प्रकल्प आहेत, या मध्यम आणि लघु प्रकल्पामध्ये अवघा 57% जलसाठा शिल्लक आहे। गेल्या 5 वर्षाच्या तुलनेत जर विचार केला तर जवळपास 25% जलसाठा हा कमी झालेला आहे। गेल्या वर्षी याच महिन्यामध्ये मात्र जवळपास 77% पाणीसाठा हा लघु प्रकल्प आणि मध्यम प्रकल्पांमध्ये होता। यंदा मात्र हा मध्यम प्रकल्पातला साठा हा फक्त 50% आहे। त्यामुळे पाणी टंचाईचं संकट आता धुळे जिल्ह्यावर आला आहे। येणाऱ्या काळात या ठिकाणी मोठं जलसंकट उभं राहील अशी स्थिती आहे। मात्र प्रशासनाच्या वतीने अनेक लघु आणि मध्यम प्रकल्पातील पाणी हे पिण्यासाठी आणि जनावरांसाठी राखीव ठेवण्यात आलं आहे। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये नागरिकांनी पाणी जपून वापरावं असं आव्हान देखील प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे। मनीष मासोळे, TV9 मराठी, धुळे।